नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 112वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. आणि या संभाषणामध्ये माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती आणि आळंदी मठ यांचा पूर्ण परिचय मी आपल्याला करून देणार आहे. प्रारंभी माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि मग हे एक छोटंसं पुष्प मी आपल्यासमोर आज सादर करतो. महाराजांच्या श्री स्वात्मसौख्य ग्रंथातील कर्मकांडाच्या नमनाच्या पहिल्या ओवीनंतर लगेच दुसऱ्या ओवीत दक्षिण दिशा दक्षिणामनाय शृंगेरी मठ अभिप्राय असा शृंगेरी मठासंबंधी उल्लेख आलेला आहे. तसंच पुढे उपासनाकांड ओवी क्रमांक 102 मध्ये पूर्वाध्यायी प्रारंभ दक्षिणामनाय केला स्तंभ परी आनंदाचा हा कोंब निझारंभ उपिला असा शृंगेरी मठाचा पुन्हा उल्लेख आलेला आहे. महाराजांच्या काही पत्रातील उतार्यांचं पुस्तक एक प्रसिद्ध झालेलं आहे. त्यात पृष्ठ 29 अंतरानुभव प्रकरणाच्या प्रारंभी अधुना शुकवामदेवादी वशिष्ठ शंकराचार्यादी परंपरागत बद्रिकाश्रम प्रांतवासीनाम इत्यादीमध्ये बद्रिकाश्रमाचा उल्लेख आहे. किंवा महाराजांची योगपठ्ठाची परंपरा सांगणारं म्हणून जे एक श्री गुरुपरंपरा स्तोत्र उपलब्ध आहे त्यातही प्रारंभीच हिमाचल समीपस्थ पस्थम बद्र्यादी वासिनम असा बद्रिकाश्रमाचा निर्देश आलेला आहे. तेव्हा त्यांची योगपट्टी आणि योग परंपरा ही बद्रिकाश्रमाची आद्य शंकराचार्यांची आहे हे आपण लक्षात घ्या. त्यानंतर शिर्डीच्या साईबाबांचे अनुग्रहित श्री संत दासगणू महाराजांनी महाराजांचं एक चरित्र वर्णन केलेलं आहे अर्वाचीन भक्त लीलामृतामध्ये. त्यात त्यांच्यासंबंधी असं म्हटलेलं आहे की असो याच आळंदीत झाले नरसिंह विख्यात जे साक्षात श्री दत्त नमन माझे तयासी. किंवा राधाकृष्ण स्वामींनी त्यांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की हे साक्षात श्री दत्तांश म्हणून ओळखिले राधाकृष्ण स्वामींनी ते अखिल तुम्हा लागोनी सांगता ग्रंथ वाढेल. किंवा स्वामी साक्षात परमेश्वर दत्तावतार सिद्धयोगी. तसंच नवसंत चरित्रकार V.C. शाळीग्राम काय म्हणतात त्यांच्या संबंधी श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्तावतार प्रकटला क्षिती अलंकापुरासी राहून प्रीती केली ख्याती अनुपम. वराडातील लोणार येथील सच्चिदाश्रम स्वामींना महाराजांनी योगाभ्यास शिकवला आणि नंतर त्यांनी अंतरानुभव नावाच्या ओवीबद्ध ग्रंथामध्ये तो कथित केलेला आहे. पहिल्या समासात नमनातील ओव्यात गुरु म्हणून महाराजांना नमन करताना ते म्हणतात की असो सर्वासी नमन माझे नमन माझा गुरु तोची दत्त जाण नरसिंह सरस्वती नामाभिमान पूर्ण ब्रह्म. तसेच याच ग्रंथात पुढे तिसऱ्या समासामध्ये आपल्या स्वरूपाची ओळख पूर्णपणे व्याप्त होण्यास काही भय किंवा विघ्ने आली तर त्यांची निवृत्ती करण्याचा जो एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे त्यातही त्यांनी हीच श्रद्धा व्यक्त केलेली आहे. स्वस्थानी वृक्ष औदुंबरू तेथे दत्तात्रेयाचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती सद्गुरू त्यांचे पाद द्यावे. नागपूरचे राजयोगी अण्णा महाराज आपदेव यांनी गुरूंचे आज्ञेवरून आळंदीत महाराजांजवळ काही योगाभ्यास शिकण्याकरता वास्तव्य केलेले होते. त्यांनी महाराजांवर केलेल्या आरतीत आपली श्रद्धा खालीलप्रमाणे व्यक्त केलेली आहे. आरती सद्गुरूंची सोहम ब्रह्मपदाची श्री नरसिंह सरस्वती मूर्ती ओतली साची तारावया जडमोडा रूप श्रीपाद धरी अवतीर्ण दत्तराणा झाला अलंकापुरी. किंवा अभंगामध्ये त्यांनी म्हणताना असं म्हटलं आहे कीर्ती स्वामींची ऐकोनी झालो उताविळ मनी आलो शरण महाराजा भेटवावे ज्ञानराजा नित्यवश तुम्हा प्रती ऐसी जगी तुम्ही ख्याती तुमची ख्याती अहो नरसिंह सरस्वती राया शिवरूपा दत्तात्रेया. धुळ्याच्या भिकूबाई पुरंदरे यांनी आळंदीच्या महाराजांच्या समाधीजवळ बसून केलेल्या अभंगात आपली श्रद्धा व्यक्त होण्याकरता त्या म्हणतात सद्गुरू ज्ञानाचा सागर दत्ताचाही तो अवतार. तसंच राधाकृष्ण स्वामींनी त्यांचे शिष्य विष्णू महाराज यांनी महाराजांची आरती केलेली आहे.
ही आरती मठात रोज सायंकाळी म्हणतात. त्यात हेच म्हणतात की ब्रह्मा हरी महेशा मगसी तू परेशा, असंच महाराजांबद्दल म्हटलेलं आहे. स्वतः महाराजांनी त्यांचे सत्शिष्य श्री अण्णासाहेब पटवर्धन यांना स्वतः खुद्द आपल्या तोंडाने सांगितले की माझा जन्म कारंजाला काळ्यांच्या वाड्यात झालेला आहे. आणि यासंबंधी पुढं अजून थोडंसं बोलायचं झालं, त्यांच्या आयुष्यातला प्रसंग घेऊन मी सांगतो. आळंदीत महाराज आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांकरता रथ तयार करून शके 1803 पासून कार्तिकात रथोत्सव सुरू केला. त्याबद्दल विशेष हकीकत एक आहे. प्रचंड वजनामुळे या रथाची चाकं इंद्रायणीच्या वाळवंटात ऋतू लागली आणि रथ हालेना. हे वर्तमान मंडळींनी महाराजांना कळवलं. महाराज त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलीच्या भावावेशात बेहोश होते. महाराजांनी ताबडतोब उद्गार काढले, पूर्वी कृष्णावतारी आमचे म्हणजे अर्जुनाचे सारथ्य करून दमल्यामुळे आपण रुसलेले दिसताय भगवान. आपले मनोगत समजतो, हे पहा आम्ही आलोच आपले सारथी होऊ. असं म्हणून महाराज रथावर चढले आणि सारथ्याच्या जागी बसले. पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अशी गर्जना करता असतो प्रचंड पण जड आणि अचेतन रथ हल्ला आणि वाळवंटातून रस्त्यावर आला. या प्रसंगानंतर महाराज हे अर्जुनाचा अवतार आहेत अशी श्रद्धा आळंदीकरात उत्पन्न झाली. महाराजांची लीला ती अगम्य. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविषयी वेगवेगळे उल्लेख आढळतात. तेव्हा हे सगळं आपण लक्षात घेतलं आणि त्यांनी आळंदीत केलेल्या ज्या अनेक लीला आपण लक्षात घेतल्या तर हे लक्षात येतं की ते दुसरे तिसरे कोणी नसून गुरुचरित्रकार जे नरसिंह सरस्वती आहेत तेच कर्दळीवनात गुप्त झाले आणि त्यानंतर अनेक ठिकाणी फिरत फिरत पुन्हा पंढरपूर आणि आळंदी येथे 12 वर्षे राहिले आणि वारकरी संप्रदाय त्यांनी पुनर्जीवित केला. आळंदीच्या मठामध्ये महाराजांचं थोडक्यात चरित्र एका बोर्डवर लिहिलेलं आहे. आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणजे साक्षात त्रयमूर्ती श्री दत्तच. श्री नरसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेचे निमित्त करून गाणगापूरहून निघाले. श्री शैल्य क्षेत्री काही काळ वास्तव्य करून कर्दळीवनात गेले. तेथे काही काळ समाधी राहून तेथूनही अदृश्य होऊन हिमालयात प्रकट झाले. हिमालयातून जो नाथपंथी गोसाव्यांचा समूह पुन्हा हिंदुस्थानात उतरला त्यांचे समवेत श्री नरसिंह सरस्वती होते. श्री नरसिंह सरस्वतीच्या गुरुपरंपरा स्तोत्रावरून त्यांचे बद्रिकाश्रमी वास्तव झालेले होते असं स्पष्ट होते. हिमालयातून खाली उतरल्यानंतर ते हिंदुस्थानात यदृश्येने स्वेच्छा संचार करू लागले. कधी अतिवेशाने, कधी परमहंस रूपाने, कधी अवधूत दिगंबर अवस्थेत, कधी जटाभस्मांकित, तर कधी प्रवासी यात्रेकरू असल्याच्या स्वरूपात त्यांनी सर्वत्र संचार केला. हिंदुस्थानातील विविध प्रांत, समुद्रकिनारे, तीर्थक्षेत्रे या ठिकाणी संचार करत करत ते महाराष्ट्रात कोकण, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं फिरत ते क्षेत्र पंढरपूर येथे गोपाळपूर रस्त्यातील निवडुंगाच्या बनात प्रकट झाले. पंढरपूर येथे रामबागजवळील व्यासनारायणांचे मंदिरात 12 वर्ष त्यांनी वास्तव्य केले. श्री पांडुरंगाचे मंदिरात गोकुळाष्टमीचा सप्ताह सुरू केला. समाजप्रबोधन केले आणि नंतर शके 1795 ते आळंदीला आले. आळंदी क्षेत्रात त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केलं. या काळात ते नरसिंह सरस्वती म्हणूनच ओळखले जात असत. आळंदीतील वास्तव्यात त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्यासाठी संपूर्ण सुंदर लाकडी नक्षीकाम केलेला रथ तयार करून दिला. श्री माऊलींचे समाधी मंदिरात गाभाऱ्याचे मागील बाजूस मुक्ताबाई मंडप बांधून दिला. तो मंडप म्हणजेच श्री स्वामींच्या मठाचे सभामंडपाची पूर्ण लाकडी नक्षीदार प्रतिकृती होती. गुरुचरित्राप्रमाणे मध्ये वर्णन असलेल्या अनेक घटना वेळोवेळी आळंदीतील वास्तव्यात त्यांनी प्रसंगानुरूप भक्तांना करून दाखवल्या. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती अगदी त्याच रूपाने, देहाने आणि त्याच नावाने महाराष्ट्रात संचार करून आळंदीत स्थिर झाले. अनेक लीला करून खरा धर्म, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग पुनरुज्जीवित केला. भजन, कीर्तने, प्रवचने करून विठ्ठल नामस्मरणाची गोडी श्री स्वामींनी भक्तजनांना लावली आणि भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.
गुरुचरित्रातील नरसिंह सरस्वती हेच आळंदीचे नरसिंह सरस्वती आहेत. ते गुरुचरित्रातील नरसिंह सरस्वतींचा अवतार नसून प्रत्यक्ष तेच आहेत. आणि याच ठिकाणी पौष शुद्ध पौर्णिमा शके 1807 त्यांनी समाधी घेतली. त्यांचे परमभक्त श्री अण्णासाहेब पटवर्धन सांगतायत की आताही कदाचित ते समाधी उलगडली तर ते आत नसतील, कारण दत्तात्रयाचा अवतार अखंड आहे. त्यांनी देह ठेवलेला नसतो. कार्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी ते अवतीर्ण होतात, म्हणून त्यांना अवतार म्हणतात. अशी ही सद्गुरूंची कथा आहे. ही कथा आपल्यासमोर प्रस्तुत केली आणि आता आळंदीच्या मठासंबंधी मी आपल्यासमोर सर्व वास्तव असं सगळं दर्शन आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. आणि छान पहा आणि आनंद घ्या. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही इथे आलो आणि त्यावेळी हे सर्व चित्रण केलेलं आहे. नमस्कार, मी अरविंद आठले. आता आपण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांची समाधीस्थळ जे आहे त्या ठिकाणी आलो आहो. आळंदीमध्ये श्री नरसिंह सरस्वतींनी स्वतः हे स्थळ बांधून घेतलेलं आहे. आज त्यांची समाधी आहे. आज जसा प्रवेश करतो तसं ह्या पायऱ्या उतरून आल्यानंतर या ठिकाणी ह्या अण्णासाहेबांच्या पायरी म्हणतात त्याला. आणि तसंच पुढे आत आता मुख्य समाधीचं द्वार आहे मंदिराचं. इथून आपण आता आत जाऊ. या दरवाजेने तुम्ही आत येतात. आत हा मंदिराचा सगळ्यांचा परिसर आहे. समोर ऑफिस आहे. सोसायटीचं ऑफिस आहे. आणि त्यानंतर हा इकडून प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या प्रकारे प्रदक्षिणा इथे दत्तपादुका आहे. इथे शंकराची पिंड आहे. हा उंबराचा वृक्ष आहे. औदुंबर. त्यानंतर इथे बुवासाहेब गोडबोले यांच्या पादुका आहेत. 1969 साली बुवासाहेब अनंतात विलीन झाले. नंतर मागच्या बाजूला प्रदक्षिणा मार्गामध्ये इकडे समोर त्यांची पुतळा आहे. मागे बगीचा आहे.
या ठिकाणी आता सध्या कोविडमुळे प्रॉब्लेम आहे, नाही तर इथे हजारो लोकांच्या पंक्ती या ठिकाणी बसतात दर उत्सवामध्ये. यावेळी उत्सवाला अजूनही परवानगी नाही. हा जीर्ण वृक्ष आता झालेला आहे. तसंच आता इकडे शंकर भगवानची या ठिकाणी समाधी आहे. पहिले जे होऊन गेले इथे सरपंच ज्याला म्हणतात, अधिकारी पूर्ण बुवासाहेबांच्या आधीच. नंतर गणपतीची छान मूर्ती आहे या ठिकाणी. आणि या प्रकारे हा प्रदक्षिणाचा पूर्ण मार्ग आणि मग मोठ्या सभा मंडपात आपण येतो. शेजघर म्हणतात ते या ठिकाणी महाराजांचा विश्राम चालायचा. इथे महाराजांचा समाधी आहे. नंतर पद्मनाभ स्वामी आणि महाराजांचे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये फोटो आहेत. समोर अण्णासाहेब पटवर्धनांचा फोटो आहे. इथे त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. सगळ्या दीक्षा वगैरे सर्व कार्यक्रम या ठिकाणी होतात. आणि मोठं पाकगृह आहे आणि मागून पुन्हा रस्ता आहे. आत विस्तीर्ण जागा आहे. त्या ठिकाणी हजारोंच्या पंक्ती दर उत्सवाला होत असतात. विशेष हे आता आपण मुख्य समाधीपाशी आलो आहोत. बरं, ही प्रमुख छायाचित्रवर आहेत. त्या ठिकाणी हनुमंताची मूर्ती आहे आणि मध्ये महाराजांचा समाधीस्थळ. मागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. इथे महाराज स्वतः समाधीस्थ झालेले आहेत. अतिशय 150 वर्ष जवळपास आता होत आली या घटनेला. नकाशी फार छान चांदीचा दरवाजा आहे. नकाशी फार सुंदर आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती त्याला हे आहे संस्थांचं कोठीघर. आणि या ठिकाणी पंक्ती जेवायला बसतात. इकडे पुढे या ठिकाणी स्वयंपाकघर आहे. सर्वांचा स्वयंपाक या ठिकाणी बनतो. सर्व बनणं चालू आहे. फार मोठ्या प्रमाणात उत्सव असल्यामुळे सध्या बंदी जरी आहे तरी या ठिकाणी बाकी तो मोठा स्वयंपाक प्रसादाचा त्या आहे. इथूनच पुढे दरवर्षी पंक्ती या ठिकाणी बसतात. हे मोठं ठिकाण आहे. तिकडे सार्वजनिक बाथरूम वगैरे इतर सगळी सोय आहे. आणि मागे गोठा, गाई वगैरे त्या ठिकाणी आहेत. इकडे वेदपाठ शाळा आहे संस्थांची. जयंत ठेवलेला आहे. आणि हा मोठा परिसर मागच्या बाजूला खूप मोठा परिसर आहे. 1000च्या संख्येने इथे पंक्ती बसतात हे सांगितलेच आहे. समाधीचा मागचा भाग आहे. आणि या ठिकाणी हा वृक्ष औदुंबराचा आहे, सांगितलंच होतं तुम्हाला. त्याचा हा तळ आहे. इथूनच मागून समाधीची जागा आहे. या ठिकाणाहून आत जाऊन आत त्यांनी समाधी घेतली आणि वर समाधी नंतर बांधलेली आहे. या ठिकाणी यज्ञशाळा आहे. इकडे आहे. इकडे सार्वजनिक पाण्याची सोय आहे.
अधिकारी या वास्तूमध्ये हे साधारणपणे 75 वर्ष राहिले. या ठिकाणी हे त्यांचं स्थान. या त्यांच्या काही वापरलेल्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यांची ही तस्वीर या ठिकाणी ते ध्यानाला बसत असत.